महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती। याच्यानंतर चिन्ह वाटप होईल आणि आपण लवकरच 15 जानेवारीच्याकडे कूच करत आहोत। शिवसेनेचं युवाचं संपर्क कार्यालय आणि त्याचे आपले विभागीय नेते किरण साळी यांच्या कार्यालयामध्ये आपण जमलोय। इथे लवकरच आम्ही प्रचार साहित्य आणि कार्यकर्त्यांना संपर्क वाढवता यावा किंवा त्यांना या संदर्भामध्ये काही त्यांच्या या परिसरामधल्या काही अडचणी असतील तर त्याचं निराकरण करता यावं म्हणून या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही लवकरच करत आहोत, उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये। दुसरं आपल्याला मला सांगण्यास अतिशय आनंद होतोय की आमच्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ राज्य मंत्रिमंडळातले मंत्री महोदय नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12:30 वाजता हॉटेल सेंट्रल पार्क या ठिकाणी होतो आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही दगडू हलवाई गणपती या ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहोत। आमदार विजय शिवतारे, महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, शहर प्रमुख नाना भानगिरे तसंच बाकीचे पदाधिकारी किरण साळी सगळेजण उपस्थित असतील। शिवसेना महिला आघाडीच्याही पदाधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि तिथे आम्ही प्रचाराचा शुभारंभ करतोय। त्याखेरीज टेंटेटिव्हली 9 तारखेला माननीय एकनाथजी शिंदे यांचं पुण्यामध्ये आगमन होणार आहे। याखेरीज शनिवार आणि रविवारमध्ये कार्यालयांची उद्घाटनं त्याचबरोबर रॅली याची सुद्धा सुरुवात मी स्वतः करणार आहे आणि बाकीच्या भागातून म्हणजे इतर आमचे आमदार अनेक जणांनी वेळ काढून आमच्यासाठी म्हणून वेळ देण्याची तयारी दाखवलेली आहे, त्यांचा देखील कार्यक्रम लवकरच जाहीर होईल। आज अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता, त्यामुळे काही अर्ज ज्यांना एबी फॉर्म दिलेले आहेत त्यांनी परत घेतलेले आहेत, त्यामुळे अंतिम यादी अजूनही आपल्याकडे आली नाही आहे। परंतु माझा अंदाजाने मी आपल्याला सांगू शकते आणि साधारणपणे 1 तासामध्ये आमच्याकडची यादी तुम्हाला आम्ही सगळ्यांना व्हॉट्सअपवरून पाठवून देऊ। पण 123 उमेदवारांचे आम्ही फॉर्म भरलेले होते, त्यापैकी एक साधारणपणे 12 जणांनी पाठीमागे घेतलेले असावेत जास्तीत जास्त, त्यामुळे 110 पर्यंत शिवसेनेचे उमेदवार, तुम्ही जो आकडा तुम्हाला पाहिजे होता काय नक्की आकडा आहे तो आता 110चा किंवा 111चा असं धरा तुम्ही, तर त्या दृष्टिकोनातून तिथपर्यंत आता काही लोकांचं काही अजून अडचणी असतात, पण काही अजून उमेदवार पुरस्कृत व्हावे असं म्हणून पण खूप प्रयत्नात आहेत, जेणेकरून साधारणपणे आम्ही 14 ठिकाणी पॅनेल पूर्ण झालेली आहेत। अन्य ठिकाणी बरेचसे माजी नगरसेवक किंवा उमेदवार यांनी संपर्क केलेला आहे की आम्हाला पुरस्कृत करा, त्याची पत्र आम्ही दिलेली आहेत, ती देखील चित्र आपल्याला स्पष्ट होईल। आमच्या सगळ्या उमेदवार जे आहेत त्यांची ओळख त्या एक एक जणी करून देतील प्रभागाची आणि मग आपण प्रश्नोत्तर करूया।